हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज घरातून थेट रानामध्ये गेले. तर आज आहे ना मिरची तोडायचं काम करायचं होतं. तर रानात ना एक 7 ते 8 बाया घेतल्या होत्या आणि खूप साऱ्या मिरच्या तोडायच्या होत्या. पहा झाडं कशी लढली येते. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगते बरं का, सकाळी सकाळी उठल्या ना इतकी मोठी आनंदाची बातमी समजली ना. तर ते पाहताच इतका आनंद झाला ना. तर ते काय ते तुम्हाला ना व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेलच. इतका आनंद झाला ना, आनंद काय गगनात मावला नाही. तर तुम्हाला मी पुढे सांगतेच आणि तुम्हाला पाहायला पण भेटेल. पहा सकाळी सकाळी सगळं काम आवरलेलं आणि बायकांना आणायला जावं लागतं गाडीमध्ये. तर त्यांना घेऊन आले आणि ऊन असल्यामुळे ना सकाळी सकाळी लवकरच बायका येतात 9 वाजता, 9 ते 12 आणि 3 ते 6. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ना सगळ्या मिरची कशी तोडते, कशी वाहते, किती मिरच्या निघतात, हे सगळं माझं ना शेतातलं रुटीन दाखवते मी आजच्या व्हिडिओमध्ये. पहा तर बायका मिरच्या तोडत होत्या, माझी पण मी दुसरी लाईन धरली होती. पण जसं जसं बायकांच्या बादल्या भरतील ना तसं तसं तो कट्टा ना भरला की लगेच मला घरी न्यावा लागत होता. कारण ना इतकं ऊन आहे ना, मग उन्हामध्ये लगेच मिरच्या खराब होतात. मग कट्टा भरला की मी डोक्यावरती तो घरी नेत होते आणि थोडंसं घराच्या जवळच होतं ना त्यामुळे डोक्यावरच नेत होते. आणि जास्त लांब असलं की लगेच मग मी गाडीत नेत असते. तर सगळ्या मिरच्या मी ना स्वतः डोक्यावरती वाहते. तर कट्टा भरला की लगेच पॅक करून लगेच घराकडं त्याची दिशा. तर आजच्या दिवसात आहे ना किती मिरची तोडतोय आम्ही, किती कशा भरतोय, हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. इथे पहा कट्टा भरला की पूर्ण मी असा आणून टाकत होते आणि कसं आहे वट्यावरती आणून टाकत होते. आणून जाग्यावरती ठेवून त्याच्यावरती ना बेडशीट वगैरे हातरून पाणी वगैरे मारायला लागतं, म्हणजे कसं अजिबात त्या मिरच्या सुकत नाहीत. 9 ते 12 रुटीन दाखवायचं होतं पण ते राहून गेलं. आता सध्या 2 कट्टा आणले, हा तिसरा कट्टा आहे. तिसराच आहे ना मला. आणि रानात 2 भरल्यात अजून. आता मला वाहायचं काम करायचं फक्त आणि वाहून झालं की तोडायचं काम चालू. तुम्हाला दाखवते रानात बाया किती मिरच्या तोडतात ते. हा तिसरा कट्टा आहे. सकाळी 9 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत 6 कट्टे तोडून झाले. अशी मिरची ये ना, मिरची जवळ आहे ना. ही अशी मिरची पहा. हा मिरचीचा तिसरा तोडा चालू आहे. आता सध्या 3-4 कट्टे तोडून झाले. 3 कट्टे आणले, डोक्या व्हायला लागतात. आता रानात जवळ असल्यामुळे थोडं डोक्यावरच वाहतीये. आता रानात बाहेर तोडतात. कट्टा भरला की डोक्या आणावा लागतोय. सुकू नाही म्हणून त्याला आता परत झाकण पण द्यावं लागते. आता एवढे 2 कट्टे बसणार नाहीत. चला तुम्हाला रानात बाहेर तोडलेल्या मिरच्या दाखवते. कट्ट भरलं की वाहती एक, मग काय होतं जास्त कट्टे झाले ना भरले की मग ना लय लोड येतो. आता जास्त थोडं लांब होतं ना तेव्हा मी मोठ्या गाडीतच आणले 2-3 दिवस. पण जवळ असलं की मग आता डोक्यावरच व्हायला लागतात. इथे घरापाशीच आहे आणि लांबच्या अंतरावर म्हणलं की मग मी गाडी वगैरे नेत असते. चला मग जवळची जवळ असं डोक्याच व्हायला लागतं. थोडं पिचुंडे बांधूनच मग मी डोक्यावर वाहते. आणि सकाळचंच 9 ते 12लाच तोडतो ना, थोडं ऊन असतं. दुपारचं भरपूर ऊन लागतं. मग 3 ते 6 परत आता सध्या तोडतात बाया रानात. आणि मी असे भरले की कट्टे वाहते पण आणि तोडते पण. आता सध्या अजून एक कट्टा न्यायचा आहे आणि नंतर परत तोडायचा. माझे शरीर मागं राहते. हे पाय आता हे सगळं पूर्ण हे कुंडी तोडून झाली आहे. बाकी एवढे मोठे मोठे झाडं झाल्यात. एवढं तोडून झालं. आता पुढच्या कुंडीत बाया तोडतायत.
ऊन खूप असल्यामुळे ना एक 10 ते 15 मिनटात खूप झाले पाणी प्यायला. आणि ना मी तर जारच नेते आणि जारमध्ये एक छान मोठा असा ना बर्फाचा गोळा टाकते, म्हणजे एकदम दिवसभर थंड पाणी राहतं पा. आणि बॉटल भरून मग सगळ्या बायकांना ना 10-10 15-15 मिनटाला ना मी स्वतः पाणी देते, कारण त्या दिवसभर उन्हात आपण उन्हात स्वतः पण प्यायचं आणि सगळ्या बायकांना असं छान पाणी द्यायचं. इतक्या खुश होतात ना त्या, म्हणजे त्या न मागता असं त्यांना पाणी देताना मी त्या इतक्या खुश होतात ना खरंच. आणि कसं ऊन वरणं आणि म्हणजे कसं त्या आपल्या शेतात काम करतात मग, आणि इतक्या छान पटपट अशा मिरच्या पण तोडतात. कुठलं पण काम असू आणि कुठलं म्हणजे काम असं उन्हाळ्यात शेतात काम म्हणजे ना इतकं इतकं कष्टाचं काम आहे ना. वरनं ऊन, खाली काम करणं, खालची माती चटचट अशी बाजत असते. मग असं थंडगार पाणी पिलं ना काहीच वाटत नाही. आणि मग आपण एक 10 ते 15 मिनटं झाले की सगळ्यांना असे 2-2 घोट पाणी दिले ना खूप छान वाटतं त्यांनासुद्धा आणि आपल्यालासुद्धा. आणि मग दुपारच्या वेळेस सरबत, संध्याकाळच्या वेळेस चहा, तर बायका पण खूप खुश होतात बरं का. सगळ्या बायकांना पाणी द्यायचं भरला की कट. अहो मिरच्या नाही राहत, खराब झाल्या हवे जास्त. त्या मलचिंची हिट लागती, मलचिंची. हा, ऊन आणि खालनं मलचिंची हिट लागती. हा ना, तरी वरनं थोडी सावली केली म्हणून तरी बरं आहे. आतलं बी काळं पडतात. घरी न्यायचा आणि मोकळ्या वेळात लगेच त्यांच्याबरोबर मिरच्या तोडायच्या, असं शेतकऱ्याचं कामच असतं. आणि ॲक्च्युली मी पण तसंच काम करते बरं का. आणि खूप सारी मिरची आली होती ना, त्यामुळे ना बोधरेशन पण तितकंच आलं होतं. ऊन, मिरच्या तोडायचं काम, व्हायचं काम, आणि मिरच्या कधी तोडून होणार हे सगळं टेन्शन. आणि मग म्हणजे कसं कधी होणार, एक लाईन तोडण्यासाठी 3 दिवस लागतात ह्या मिरच्या तोडण्यासाठी. मिरची काय तो किती तोडली तरी म्हणजे ना ती आवरतच नव्हती, म्हणजे संपत नव्हती. असं चालू होतं. आता किती दिवस लागतील हे मिरचीचं पूर्ण शेत तोडायला हे सांगताच येत नाही, कारण हर रोज मिरची तोडायचं काम चालू आहे बघा, हर रोज. तर तुम्हाला ना पुढे समजेलच की एका दिवसात, पूर्ण दिवसात ना किती किलो मी मिरची तोडते, म्हणजे बायकांना घेऊन हे पूर्ण तुम्हाला बघायला भेटेलच. बादली भरले की चालूच आहे, की कट्टा भरायचा की तो उचलायचा घरी न्यायचा. बादली भरली की प्रत्येक बायकांच्या ना पाठीमाग मी एक कट्टा देत होते, कारण त्या मिरच्यांना बांधल्यामुळे ना एकमेकाच्या काही लाईनमध्ये जाता येत नाही. मग प्रत्येकीच्या लाईनमध्ये जायचं, ते तोडायचं, भरलं की कट्टा. हे रुटीन माझं चालूच होतं. सकाळी 9 वाजल्यापासून एवढ्या मिरच्या तोडल्यात. अशा झाकून ठेवल्या ना वल्ल्या पोत्याने, मग अशा फ्रेश राहतात ना म्हणून. आणि दुपारच्या उन्हात तोडल्या ना मग ते पण खूप सुकल्यासारखे होतात, म्हणून सकाळी 9 ते 12 तोडत असते. एवढ्या तोडल्यात. आता एक 100-150 किलो भरतील एवढ्याशा. आणि सकाळी सकाळचं हे काम आता असं रुटीन आहे मिरचीचं. एक 8-9 बाया लावल्यात चला आता भरल्याच्या टायमिंगला तुम्हाला दाखवते. एवढ्या सगळ्या मिरच्या तोडल्यात, झाकून ठेवल्यात. आज सकाळी 9 ते 12 आता सुट्टी केली आहे. आता ह्या थोड्या वेळाने भरायच्या, पाठवायच्या, परत 3 वाजता ड्युटी चालू. चला मग आता जेवण वगैरे करून घेते, भरायच्या टायमिंगला भेटू. सकाळी सकाळी ना ही बातमी समजलेली. झोपेतनं उठलो आणि शिळीला 2 पिल्लं झाली होती. इतका आनंद झाला ना, तर ती काय आम्हाला समजलंच नाही रात्री कधी पिल्लं झाली ते. उठल्यानंतर सकाळी 6 वाजता समजलं. पल्लवी तर इतकी खुश होती ना. तर छोटी एक बहीण आणि भाऊजाला पातेने एक पिल्लू तिच्या जवळ आणले. ही गर्ल होती म्हणून माझी छोटी बहीण आहे, मी मोठी दिदी झाली, असं तिचा कालवा चालू होता. तर घरी 2 अशी छोटी बाळं आली. पल्लू किती जीव लावती. पल्लूला तर इतका आनंद झाला ना, तिनं अक्षरशः ना वाटच पाहत होती की शिळीला कधी पिल्लं होणार. तर ती अशी बोलत होती की मी मोठी दिदी झाली आहे, मला छोटी बहीण झाली आहे. तर आज सकाळी सकाळी घरी 2 ट्विन्स आले बरं का, एक गर्ल आणि एक बॉय. किती सुंदर असे छोटं असं पिल्लू. हे पिल्लू कशाचं पण असो, छोटं बाळ ते किती सुंदर असतं ना. पल्लू किती जीव लावते त्यांना. तर खरंच आज सकाळी सकाळी ना हा आनंद पाहताना गगनात मावे ना खूप सुंदर असं एक छोटंसं पिल्लू ते
दुसरं होतं ते डालून होतं आणि पल्लूने ना वाट्यावरती आणलं होतं. तर पल्लू पण खूप जीव लावते आणि ना सकाळचा हा आनंद. तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा. आणि पल्लू किती जीव लावते त्या पिल्लाला, तर इतका जीव ना. आणि कसं आहे ना, छोट्या प्राण्यांना ना आपण किती म्हणजे आपल्या किती जीव लावतो ना ह्याच्यावरती असतं. किती क्यूट आहे. आणि ना सकाळी सकाळी जन्मलेलं पिल्लू आहे बरं का. एक 5 ते 6 तासाचं हे पिल्लू कसं बसलं आणि पिल्लू ना म्हणजे पल्लू तिच्यापासून हालतच नव्हती. ही माझी छोटी दिदी आहे, ही माझी छोटी दिदी आहे अशी करत होती. तर दुपारच्या सुट्टीत घरी आले होते आणि मग पल्लूने वाट्यावरती त्याला खेळायला आणलं होतं त्या पिल्लाला. तर 9 ते 12 मिरच्या तोडल्या, झाकून वगैरे ठेवलेल्या. पल्लूचं असं खेळणं चालू होतं. तर पल्लू काय त्या पिल्लापासून हालत नव्हती. तू त्याला जेवायला घातलं का तुझ्या चिंकीला? हो का, छान. आता तू मोठी झाली बाबा. पल्लूला खेळण्यासाठी छोटी छोटी दीदी आली. चला, पल्लवीची छोटी दीदी कशी वाटली कमेंट करून सांगा. सुंदर असं पल्लवीच्या घरी क्यूट क्यूट बेबी आलंय. न्यू फॅमिली मेंबर. बाय बाय करते चिंकी, बाय बाय करते. चिंकीला आत्ता शिकवायला लागली का? बाय 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 बाय. चला, पल्लवीचं बाळाला खेळता खेळता 3 वाजून गेल त्या बरं का. सगळेजण मग लगेच रानात गेलो, मिरच्या वगैरे तोडल्या. तर बायका तोडतच होत्या, पण मला मध्ये आधी चक्कर मारावं लागते, अशी वजी घेऊन यावंच लागतं. आणि नंतर मग त्यांना चहा वगैरे करून दिला आणि लगेच सुट्टी झाली बरं का. 5:30 वाजल्या. जास्त काही व्हिडिओ काढायला जमलाच नाही, कारण 3च्या नंतर पल्लू असते, तिला सांभाळणं, वजी घेऊन येणं, त्यामुळं काय मी लई जास्त व्हिडिओच्या नादात लागत नाही. तर 5:30-6 वाजता सुट्टी केली की बायकांना ना सोडून यावं लागतं. लगेच मग गाडीत त्यांना सोडून आले. 2-3 किलोमीटर अंतरावरती आहेत ना, मग त्यांना ना घ्यायला जाणं, आणायला जाणं हे काम ना सकाळी सकाळी 5:45 घ्यायला जायचं, संध्याकाळी 5:45 सोडायला जायचं, हे रुटीन चालूच आहे तर बायकांना ना आरवला म्हणतो ते व्हिडिओ दाखव. पाठीमागे बायका गाडीत बसल्या, तर आईन त्या बोलल्या की नको, आम्हाला नको दाखवू, दिवसभर काम केलेलं आम्ही ना म्हणजे व्यवस्थित नाही, त्यामुळे मग ठीक आहे म्हटलं नको. मग त्यांना सोडून आले बरं का. सोडून आल्याच्या नंतर परत त्या सगळ्या मिरच्या भरायच्या, ते सगळ्या कॅरी बॅग भरायच्या, असं चालू होतं. संध्याकाळच्या 9 वाजतात बरं का. ह्या मिरच्या भरता ह्या सगळ्यांनी निवडायचं काही काम नसतं बरं का, कारण ना तोडताच खराब मिरच्या मी ना बायकांना फेकून द्यायला लावते. ह्या सगळ्या मिरच्या अशा सगळ्या भरून घ्यायच्या होत्या. आरव कसा करतोय, आरव, मी आणि आजी, आम्ही तिघांनी मिळून ह्या सगळ्या मिरच्या भरल्या. तर 250 ते 300 किलो मिरची भरती एका कॅरी बॅगमध्ये. 10 किलो म्हणजे 10-10 किलोच्या कॅरी बॅगी करावं लागतात. वजन करायचं कमी जास्त, आणि 10 किलो आणि थोड्याशा 100 ग्रॅम वरती अशा सगळ्या कॅरी बॅगी भरून पॅक करावं लागतात. मग टेम्पो आल्यानंतर टेम्पोत भरून द्यायचं. हे असं दिवसभर चालू असतं बघा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर तोडलेल्या मिरच्याचा थकवा, आणि संध्याकाळी हे मिरची भरायची. इतकं म्हणजे इतका ताण होतो ना, दिवसभर तोडताना काय वाटत नाही, तेवढा ताण ही मिरची भरताना होतो. कारण पूर्ण कॅरी बॅगी भरायच्या, वजन करायचं कमी जास्त, परत त्या कॅरी बॅगीचे गाठण बांधायची, हे असं चालू असतं. दिवसभर एवढ्या मिरच्या निघतात. तरी पण कसं आहे, तर चांगल्या भावाने गेल्या तर म्हणजे काहीच वाटत नाही. आता बऱ्यापैकी आहेत बरं का, म्हणजे बऱ्यापैकी जातात. आता 200-300 किलो दिवसाची मिरची निघते. तर अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या भरल्या बघा. आरव एका बाजूला मिरचीचं वजन करत होता, तो पण थकतो वजन पिशव्या उचलून. नंतर मग तो थकल्यानंतर मला पण वजन करावं लागतं त्या मिरच्यांचं. तोपर्यंत मग मी आणि आजी अशा कॅरी बॅगी भरत होतो. भरून झाल्यानंतर सगळ्या मग वजन करणं, गाठणी बांधणं, आणि नंतर मग पल्लवीसुद्धा थोडंसं काम करू लागतं, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच.
फायनली सगळी मिरची भरून झाली होती पहा, आणि सगळ्या कॅरी बॅगी बांधून व्यवस्थित असं वजन करून घाटणी वगैरे बांधून ठेवल्या होत्या. टेम्पो येणार होता ना संध्याकाळी 8-8:30 वाजता टेम्पो येतो, तोपर्यंत अशी सगळी तयारी करून ठेवावी लागते. पल्लवी पहा कशी सगळी बॅगी अशा नेऊन देत होती. तर आरवला पल्लवीला सगळ्यांना असं कामाचं वेळ आहे आणि हेल्पसुद्धा खूप करतात बरं का. आणि खरंच छोट्या मुलांना ना आपण जशी सवय लावल ना तसं मग ते शिकत असतात. आणि त्यांना जपते का तुला किती राहिल्यात मिरच्या त्या मामाच्या हातात देते का मग? आज दिवसभरात आहे ना 304 किलो मिरची तोडून झाली पहा. तर अशा पद्धतीने ना दिवसभर असं उन्हात काम करावं लागतं, आणि ते करून संध्याकाळी असे पॅकिंग करून ते जाईपर्यंत ना असं म्हणजे करमत नाही. तर फायनली त्या मिरच्या गेल्यानंतर शांती लागते. परत दुसऱ्या दिवशी तीच रुटीन. तर ताईंनो हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. गावाकडला हा असा शेतातला व्हिडिओ बघायला कोणाकोणाला आवडतो कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.